नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आत्ताची मोठी बातमी म्हणावी लागेल। राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपयाची मदत देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं। ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान आणि अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी निविष्ठ अनुदान म्हणून ही रक्कम दिली जाईल, हे असं सरकारने सांगितलं होतं। त्याच वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, आत्तापर्यंत राज्य सरकारनं NDRFच्या मार्फत जी मदत दिली जाते त्या मदतीचे 4-5 GR काढले आणि ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली। रब्बी पिकासाठी जे की निविष्ठ अनुदान दिले जाणार आहे, जे म्हणजे हेक्टरी 10,000 रुपये असेल, पेरणीच्या आधी मिळणार, तर शेतकऱ्यांना त्याची मदत होईल। परंतु अद्याप राज्यातील जे काय मदत सांगितल्याप्रमाणे राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 10,000 रुपयाची मदत जमा झाली नाही, ऐवजी काय तर NDRF त्या माध्यमातून दिली जाते का? तर हा बघा, इकडे तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी 10,000 रुपये तुम्हाला मदत देणार आहे, पण आता तुम्हाला हा प्रश्न पडला आहे की अजूनपर्यंत मदत आली नाही। तर मदत किती होती? 10,000 रुपयाची मदत अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये आलेली नाही असं म्हणत असाल तर तुम्हाला ही खात्री करून देतो की तुम्हाला ती निविष्ठ मदत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पोचून जाईल। पण त्याआधी अशा ठराविक माहितीसाठी आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। बघा, इकडं सरकारच्या मंजुरी देण्यासाठी GR काढण्यात तसा GR देखील आला हेक्टरी 10,000 रुपयाचा मदतीचा, बरोबर। तो कधी आलेला? जेव्हा तुमची अतिवृष्टी झालेली आणि तुमच्या त्या एका आठवड्यानंतर GR आलेला, बरोबर। त्यानंतर मदतीच्या रकमेला अजून देखील मंजुरी दिली नाही। केवळ मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी पॅकेज जाहीर केलं होतं त्याचवेळी सांगितलं होतं की राज्यातील 65 लाख हेक्टरीवरील पिकाचे नुकसान झाले। 65 लाख हेक्टरीसाठी जर हेक्टरी 10,000 रुपये मदत द्यावी असेल तर 8,500 कोटी इथे किती 8,500 कोटी रुपयांची या तरतूद राज्य सरकारने केली असून इथं बघा, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की परंतु अद्याप 1 रुपयाचा देखील GR काढण्यात आला नाही। म्हणजेच कुठल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 10,000 रुपये जमा झाले नाहीत। नेमकी मदत कधी मिळणार असे प्रश्न शेतकऱ्यांना पडला, कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मदत म्हणजेच हेक्टरी 10,000 रुपये रकमेची पेरणीसाठी देण्यात येईल। बघा, तुम्ही आता हा प्रश्न सारखा विचारत असाल की रकमी पेरणीसाठी असू दे, तुम्ही कोणत्यासाठी उपयोग करत असाल त्या पैशाचा माहीत नाही, पण तुम्हाला ही पेरणीसाठी रक्कम देणार होती पण अद्याप आली नाही। राज्यामध्ये रब्बी पिकासाठी पेरणी सुरू झाली आहे। पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये रब्बी पीक पेरणी पूर्ण होईल। मग जर या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नाही तर रब्बी पेरणीसाठी मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली, ज्यांचा जो काही उद्देश आहे तो उद्देश पूर्ण होणार नाही। शेतकऱ्यांना आता खरी गरज आहे या मदतीचं, कारण यंदा पावसामुळे म्हणजेच अतिवृष्टीमुळे म्हणजेच पुरामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। कापूस असू दे, सोयाबीन असू दे, पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले। मग मूग आणि उडीद तर पूर्ण नष्ट झाले, असं काय अशी परिस्थिती झाली। बहुतांश शेतकऱ्यांची पिके हातीच आली नाहीत। जी पिकं हाती आली आहेत त्या पिकांना बाजारभाव सध्या भावच नाही आहे। सोयाबीनचा बाजारभाव हमी भावापेक्षा कमी 10,000, 1,500 कमी आहे। मग कापसाचा भाव देखील हमी भावापेक्षा 10,000 ते 1,500 रुपये कमी, 1,000 ते 1,500 रुपये कमी। ओलावा जास्त असल्यामुळे नावाखाली बाजारभाव कमी केला जात आहे, बाजारभाव पाडले जात आहेत। मग ही तर एक दिवाळी सण यंदा लवकर आला आहे, त्यात हा पाऊस, त्यामुळे दिवाळी शेतकऱ्याने कशी करावी? कर्ज तर आहे, प्रमाणात होणार, पण यात जर रब्बी पिकाची पेरणी करायची असेल तर सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे। आता NDRFच्या जर काही मदत जमा होती का? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की NDRFच्या माध्यमातून जी मदत तुम्ही दिली जाणार आहे त्या दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल, परंतु बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नेमकी रक्कम जमा झाली किंवा कमी रक्कम जमा झाली तर यामध्ये नेमकं काय? तर स्थानिक पातळीवरील अधिकारी सांगतात की पुढच्या टप्प्यामध्ये आणखीन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल। म्हणजेच शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की आता जी मदत मिळाली, जी कमी मदत मिळाली त्याने आणखीन मदत जास्त मिळेल। आता बघा, इकडे मदत जास्त मिळेल म्हणजेच हेक्टरी किसान
8,500 शेतकऱ्यांना मिळतील, परंतु संपूर्ण रक्कम अद्याप मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षा होती की मुख्यमंत्र्यांनी रब्बी पिकासाठी जे काही हेक्टरी 10,000 अनुदान किंवा मदतीसाठी जाहीर केले आहे मदत रब्बीच्या कालावधीमध्ये खात्यामध्ये जमा करावी। जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आली नाही तर शेतकऱ्यांना पेरणीची जी काही चिंता आहे ती काहीशी कमी होईल। जर हेक्टरी 10,000 रुपये खात्यात रक्कम तुमच्या आली, बियाणं किंवा खतं विकत घेता येतील किंवा पेरणीसाठी जर जे काही मंजूर लागणार आहे, ट्रॅक्टर असेल किंवा मजूर लागणार आहे किंवा ट्रॅक्टर असेल तर मजुरी असेल किंवा काही देता येईल, पेरणीची जी चिंता आहे ती काहीशी मिटेल अशी अपेक्षा आहे। बघा इकडे शेतकरी मित्रांनो, सांगतो अजून एक बातमी शेतकऱ्यांना होती, परंतु ही चिन्हे आता सध्या ती तरी दिसत नाहीत। आता पुढचा आठवड्याभर तरी शासनाने पातळीवरून अशा ठिकाणी निर्णय घेण्याची शक्यता कमी आहे। आता यामध्ये सोमवारी किंवा कामकाज पूर्ण होईल, त्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल तसेच असा अंदाज व्यक्त केला जातोय। सोमवारी तर 10,000 रुपये यायलाच हवेच, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय, कारण की ऐन दिवाळीवर त्यांना पैसे अजून आलेले नाहीत, पैसे ऐन दिवाळीत। मग शेतकरी अजून दिवाळी कशी साजरी करेल? दिवाळी झाली तरी हे पैसे अजून खात्यात नाहीत, त्यामुळे लक्ष देऊन बघा इकडे। तरी पहिली तर कमीत कमी हेक्टरी 50,000 रुपयाची मदत करावी लागेल। मागील शेतकरी किंवा विरोधी पक्षाची देखील असे शेतकरी नेत्यांना देखील मागणी लावू धरली होती, परंतु हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर करावी। परंतु मुख्यमंत्र्यांनी NDRFच्या वतीने केवळ 10,000 रुपये मदत जाहीर केली आहे। आता ही मदत सरकारने रब्बी पिकासाठी काही निविष्ट अनुदान आहे त्यामार्फत दिवस सांगितले आहेत। यातून पहिलं तर राज्य सरकारने आपल्या स्वतःची थोडीशी एक पळवाट किंवा स्वतःला एक सवलत मिळाली ही मदत देण्यासाठी त्यांनी तरतूद म्हणजे रब्बी पिकासाठी ही मदत दिली जाईल। पण असं सांगण्यात आलंय की कारण एक NDRF मध्ये एक रक्कम समावेश केली असती, म्हणजेच NDRF वर एक आम्ही 10,000 रुपये देखील असं जर त्यावेळी म्हटलं असतं तर NDRFच्या मदतीसोबत ही रक्कम जमा करावी लागत दबाव सरकारवरती आला। तसं असं देखील आता आपण पाहतो आहोत, तंत्रज्ञान असेल, शेतकरी नेत्यांचं म्हणणं असेल आणि त्यामुळे हुशारीने मुख्यमंत्री रब्बी पिकाचे निविष्ट अनुदान रब्बी पिकासाठी मदत आता ही मदत दिली जाते। मग असं सांगण्यात आलंय की असं बोललं जाते की NDRFची मदत मुख्यमंत्री तसंच दोन्ही मुख्यमंत्री सगळ्यांनी मंत्र्यांनी सांगितलं की NDRFची जी पीक आहे नुकसानाची मदत ती दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जास्त केली जाईल। पण हेक्टरी 10,000 रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी आधीच जमा केली जात आहे नव्हती। बघा इथं म्हणले आहे शेतकऱ्याच्या आधी दिवाळीमध्ये रक्कम जमा केली होती, पण दिवाळी आधी मिळाली नाही रक्कम ही। त्यामुळे तुम्ही इकडे बघा की ही रक्कम तुम्ही दिवाळी आधी दिला असता तर शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली असती, पण दिवाळी पूर्वी पण दिला नाही, दिवाळी नंतरही दिला नाही। आता दिवाळी संपण्याची वेळ आली, भावबीज सुद्धा झाली, बघा इकडे देण्यासाठी उशीर होऊ शकतो अंदाज व्यक्त केला जातोय। पण आता जर तर गोष्टी झाल्या, परंतु शेतकऱ्यांची खरी गरज आपल्याला आहे। शेतकऱ्यांची आर्थिक तंगी यंदा वाढली आहे, त्यात एक तर प्रामुख्याने दोन गट कारणीभूत आहेत। तर एक त्यांचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे नैसर्गिक संकट, अतिवृष्टी, पुरामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। सोयाबीनचा उतार अनेक भागांमध्ये 30-40% कमी झाला आहे, परंतु सोयाबीनचा बाजारभाव देखील गेल्या वर्षीपेक्षा किंबहुन गेल्या 2 वर्षापासून दर होता त्यापेक्षा किमान 30 ते 40% कमी आहे। गेल्या वर्षी सोयाबीन बाजारभाव आपण पाहिला असेल, माहिती असेल की 42-40-44 दरम्यान होतं, परंतु आता सोयाबीन जो भाव आहे मिळतोय तो 3,200 रुपयापासून होतोय 4,000 पर्यंत रुपयापेक्षा जास्त शेतकऱ्यांना दर मिळतोय। म्हणजेच आपला सरासरी म्हणू शकतो की 3,000 म्हणजे 3,000-3,500 4,000 रुपये सोयाबीन। एक तर उतारा कमी झाला आहे, बहुतांश शेतकऱ्यांना म्हणणं आहे की 50% उतारा कमी झाला, भाव कमी आहे। परिस्थितीमुळे दिवाळी सण आणि रब्बी पिकाचं पेरणी अवघड आहे। सरकारची मदत अनेक शेतकऱ्यांना मिळत नाही आहे आणि 10,000 रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10,000 रुपयाची मदत जर मिळाली नसेल तर रब्बी पिकासाठी पेरणीसाठी आधार मिळू शकतो, सोयाबीन सरकारची पिकासाठी आधार मिळू शकतो। बघा 50,000 रुपयाची मदत ती मागणी पूर्ण केली नाही, तर परंतु सरकारने जी काही मदत जाहीर केली ती मदत तर शेतकऱ्यांना वेळेवर मिळाली पाहिजे। पण शेतकरी हात उसने करून किंवा इकडं तिकडं पाहून नियोजन करून रब्बी पेरणी करत आहे, रब्बी पिकाची पेरणी करत आहे। बघा शेतकरी त्याचं काम करत आहे, पण सरकारने पण थोडीफार मदत दिली पाहिजे, मदत सरकारने केली पाहिजे। पण अद्यापही सरकारने मदत केली नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। बघा इकडे
पेरणी करत आहेत, पण ते पुढील रब्बी पीक असून देखील धोक्यात येईल, हाती काहीच येणार नाही. त्यामुळे काही झालं तरी पेरणी वेळेवर करावी लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी सरकार की मदत तातडीने द्यावी अशी मागणी करत आहे. तुम्हाला काय वाटतं, राज्य सरकारने शेतकऱ्यांना रब्बीच्या पिकासाठी दिलेला शब्द पाळेल का? म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की रब्बी पिकाच्या निविष्ट अनुदानासाठी आम्ही 10,000 रुपये देऊ, पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बघा इकडे मी सांगतो तुम्हाला, आता 2 ते 3 दिवस म्हणजे 23 असो, 24 असो, 25 असो, 26 असो, हे 3 दिवस पावसाचं वातावरण दिसत आहे. त्यामुळे तुम्ही जो पीक करत असाल, तुम्ही जो पीक लावत असाल, तुम्ही पीक काढलेलं असेल, त्या पिकाची काळजी करणे गरजेचं आहे. काळजी करा. अद्यापही पाऊस कधी येईल सांगता येत नाही. ढगांचा गडगडाट पुणे मुंबईकडून वाहत येत आहे. बघा, खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. पावसामुळे आपल्या रानात पुन्हा एकदा पाणी शिरू नये. त्यामुळे तुमची काळजी घ्या, पिकाची, तुमची आणि स्वतःचीही. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण महत्त्वाची अपडेट आपल्या चॅनलवर आपण देत असतो. हवामान अंदाज असू दे, पिकाची माहिती असू दे, लाडक्या बहिणीची माहिती असू दे, सर्व योजनांची सविस्तर माहिती आपण देत असतो. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.